जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अवघ्या काही वेळापूर्वी आगमन झालेलं आहे आणि त्यामधील एक तरुण वारकरी आपल्यासोबत आहे जो आपल्या डोक्यावर रखुमाईची मूर्ती जी आहे अतिशय सुंदर दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन आई असा उल्लेख करून जे आहे ते पूर्ण पंढरपूर पर्यंत जाणार आहे आणि आपण त्याच्यासोबतच बोलणार आहे। बरं आई म्हणून रखुमाई घेतली डोक्यावर, किती वर्षापासून वारी करतो? वारीला मला 17 वर्ष झालेले आहेत। मी लहानपणापासून वारी करतो आणि मूळ वारी ही यांच्यापासून चालू झाली। आमचे सेवेकरी आहेत त्यांच्यामुळे माझी वारीमध्ये माऊलींचा सहवास लाभला मला। तर हा उद्देश करण्याचा म्हणजे वारकऱ्यांमध्ये किती त्या काळात सुद्धा स्त्री भेदभाव नव्हता, हा भेदभाव नव्हता हे मूळ कारण आहे। स्त्रियांना भेदभाव हा वारकऱ्यांनी कधीच केला नाही, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी सुद्धा त्यांना भेदभाव झाला नाही, यासाठी सुद्धा हे केलं आहे। किती दिवस कुठल्या गावावरून आलेला आहे? वारी पेठेत राहतो ना, भावनेपेठ। आणि वारी करून काय मिळतं नेमकं? या वारीचा अर्थ काय तो आज प्रेक्षकांना मला सांगतो, वारी आम्ही पालखी सोडून घरी बसू शकत नाही, काही झालं तरी चालेल, पूर आला तरी चालेल, पण आम्ही वारीला जाऊ आणि माऊली ते करून घेतात, मूळ उद्देश तो आहे। खरं तर पावसाचं संकट जे आहे ते या यंदाच्या वारीवर होतं, मात्र आता पाऊस थांबलेला आहे। काय कशाचं? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माऊली हा पाऊस थांबवणार होते आणि थांबवणार होते असे भरपूर कीर्तनकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्हाला माहिती होती की आम्ही माऊलींबरोबरच येणार, इथून नाही, विश्वास होता माऊलींवरती। तुकाराम महाराज असो किंवा ज्ञानेश्वर महाराज जे आहे ते आमच्यावरती कृपा दाखवणारच, आमचा आनंद हिरावून घेणार नाही आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही तयारी सुद्धा केली होती। मी कालच फुलांचं करून ठेवलं होतं, पाऊस आला तरी माऊली सगळं करतील आपलं ऍडजस्ट। माऊली त्रास सहन करते पण भक्तांना त्रास देणार नाही, हे आमचं। तू किती वर्षाचा असताना ही वारी सुरू केली? मी 17 वर्ष आले मला, मी 6वीत असल्यापासून झाली। खरं तर यांच्या डोक्यावर सुद्धा विठ्ठलाचं जे आहे ते मूर्ती आहे। तुम्ही किती वर्षांपासून वारी करता आणि तुम्ही कुठून आलाय? मी 10 वर्षापासून करते, मी वारजेमध्ये राहते। खरं तर 10 वर्षांपासून तुम्ही वारी करताय, 10 वर्षांपासून वारी करताय, तेव्हाच्या वारीमध्ये आणि आत्ताच्या वारीमध्ये काय फरक आहे? तेव्हाच्या वारीमध्ये पाऊस असायचा, ऊन असायचं, आता म्हणजे खूपच पाऊस असं सांगितला होता। मग असं म्हणजे सगळे म्हणायला लागले की नाही जायचं वारीला, नाही जायचं। मी म्हटलं मी मेले तरी चालेल पण मी वारीला जाणार, माझा पांडुरंगावरती विश्वास होता आणि पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणून ऊन वारा सगळं सहन करायचे आहे ते तुम्ही पंढरपूरकडे जाताय। विठुरायाला काय साकडं घालणार? विठुरायाला साकडं सांगणार आहे की सगळे आमचे संत आहेत ते सगळे एकत्र येते, तुझं नामस्मरण करू दे, आम्हाला दुसरं काही सुद्धा नको, काय तुझी भक्ती पाहिजे। काय अडचणी या वारीमध्ये येतात, काय आव्हानं वाटतं? कारण एक स्त्री आपलं सगळं संसार सोडून या 15 ते 20 दिवस या वारीमध्ये तल्लीन होती, अतिशय भक्तिमय वातावरण असतं, तरी काही खर्चा ध्यानच येत नाही। अभंग म्हणत आम्ही पूर्ण वारीला जातो पंढरपूर। एखादा छोटासा अभंग ऐकू आमच्या प्रेक्षकांना। आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता, नेमिले चित्ता पासोनिया, नेमिले चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सोपानी पांडुरंग, जागृती सोपानी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी। चरणाला वेगळी चाल लावायची असती। नक्कीच आपण बघतोय तर तुका म्हणे नेत्री केली ओळखन, 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 तटस्थ हे ध्यान विटेवरी, तटस्थ हे ध्यान विटेवरी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, जागृती सोपानी पांडुरंग, जागृती सोपानी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी। नक्कीच आपण बघतोय तर
पांडुरंग ध्यानी आणि मनी असा अभंग जो आहे तो या वारकऱ्यांनी म्हटलेला आहे आणि अतिशय उत्साहाचं वातावरण जे आहे, प्रसन्न वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये दिसते आणि दोन्ही दिवस म्हणजे आज आणि उद्या जे आहे ते संत तुकाराम महाराजांचा, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये असणार आहे. पुणेकरांनी या माऊलींचं जे आहे जल्लोषात स्वागत केलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.